नमस्कार, संगीता किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो. हे बघा, इथं घेतला आहे मिक्सरचा बाऊल. चला आता आपल्याला काय करायचं आहे मी आता सांगणारच आहे तुम्हाला पुढे. पण हा मिक्सरचा बाऊल कशासाठी तुम्हाला असं वाटतं डायरेक्ट दाखवला आहे म्हणजे कशासाठी घेतला. इथं 10 मिनटं आपण ह्या मिरच्या भिजत ठेवल्या होत्या बघा. आणि थंबील तर तुम्ही पाहिलाच असेल. चला या मिरच्यांची पूर्ण देठं काढून घेऊया. खूप लाल जरद मिरची आहे बघा, मस्तपैकी. आणि आपल्याला बनवायची राजस्थानी मिरची, राजस्थानी लसूण मिरची. इथं मी थोडेसे धने टाकते. तुम्ही कशी बनवता राजस्थानी लसूण मिरची बघा मैत्रिणो. माझी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. इथं टाकलं आहे अर्धा चमचा जिरी, अर्ध्याला पुढं टाकलं आहे पाऊण चमचा टाकला आहे. चला आता आपण हे वाटून घेऊया. एवढ्यातच नाही बरं का, आपल्याला अजून टाकायचे. आता मी टाकणार आहे त्याच्यात एक पळी भरून तेल. आणि पाणीसुद्धा तुम्ही नंतर टाकू शकता, असं नाही की पाणी टाकायचं नाही. चला आता मस्त बारीक वाटून घेऊया आपण, अगदी मेणासारखं. वाटून तर झालं आहे पहा, अगदी मस्त वाटून गेले. आता टाकणारे अर्धी वाटी लसूण आहे हा सोललेला, तो सुद्धा मी टाकून देणार आहे. मी लसूण का नाही टाकला नंतर, कारण की आपल्याला त्याच्यात लसूण हा दिसला पाहिजे. चला मग हे बघा, हे बी वाटून घेतलं. बघा कसा लसूण दिसतोय, अगदी आबडधोबड हा लसूण. म्हणजे राजस्थानी लसूण चटणीत लसूण हा दिसायच लागतो बरं का. आणि लसूण हा जास्त हे करायला लागतो. चला आता भरपूर इथं मी तेल टाकले, 2 पळ्या टाकलेल्या आहेत. कढई बी ठेवलेली. आता टाकूया अर्धा चमचा मोहरी. अगदी मस्त मोहरी जिरीचा तडकावर का द्यायचा आहे. आता टाकायची आपल्याला जिरी. जिरी तर आपण वाटणात बी घातली, पण इथं फोडणीला सुद्धा मी टाकते बघा. आता टाकायचा आपल्याला कढीपत्ता, अगदी बारीक कट करून घेतला आहे बरं का, म्हणजे तो आपल्याला खायचाच आहे. तो सुद्धा टाकला. अगदी खमंग म्हणतात ना असा तडका मोहरी जिरी कढीपत्त्याचा बसलेला आहे. आता टाकायचे आपल्याला सफेद तीळ. सफेद तीळ बी अगदी छान मस्तपैकी तडतडलेत, ते काय करपणार वगैरे नाही आहे. आणि इथं थोडीशी हळद, अगदी छान कलर आला आहे पहा. आणि ही थोडीशी कोथिंबीरीचा तडका. अरे वा, खूपच छान. अशा पद्धतीने तुम्ही ही राजस्थानी चटणी केली का हो? पहा तर खरं करून एकदा. अहो, महिनाभर टिकणारी चटणी ही. आता संपूर्ण मी त्याच्यात हे पुसून टाकून देते बरं का. आणि आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे बरं का मैत्रिणी, म्हणजे आपली मिरची अगदी छान पद्धतीने त्याच्यात शिजून निघते. अगदी त्याचा कच्चापणा निघून जातो. आणि अगदी म्हणतात ना, तेल सुटेपर्यंत आपल्याला हिला परतून घ्यायची आहे. एवढी अप्रतिम होती. चला आता चवीनुसार इथं मीठ टाकूया. चवीनुसार आपण मीठही घालून घेतलेलं आहे. चला आता हे पूर्ण मिक्स करूया. आणि मिरची आपली सारखी हलवीत राहूया, अगदी छान परतून निघाली पाहिजे बघा. आणि जे मिक्सरचं भांडं घेतलं होतं त्याच्यात थोडंसं अगदी 2-3 चमचे पाणी टाकून मीठ हिसळून ते टाकलं आहे बरं का. आता इथं चोखंड भाग आहे लिंबाचा. तुम्हाला जर वाटलं जास्त पिळायचं तर तुम्ही पिळू शकता, पण माझी मिरची ही थोडीच आहे त्याच्यामुळे मी थोडंच लिंबू पिळेन. अगदी रसाळ लिंबू आहे हे बघा, भरपूर रस आहे. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे.
चला आता मस्त परतून घेऊया. बघा कलर बी किती सुंदर दिसतोय. बघा किती छान वाटते, कलरफुल ही मिरची. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आजची ही राजस्थानी लसूण मिरची कशी झाली आहे. आणि खरंच खूप खमंग, अगदी वाजवी घरभर दरवळला आहे, एवढी सुंदर ती लागती. आणि आपण अगदी महिनाभर म्हणतात ना ठेवू शकतो हिला. अगदीच मस्त झाली आहे बघा. कलर बी किती छान आला आहे. अगदी परफेक्ट अशी मिरची झालेली आहे. मग आपण तिला एका बरणीत किंवा एखाद्या डब्यात भरून ठेवू शकतो आपण. बघा तो लसूण आणि ती मिरची कशी वाटली तुम्हाला. मैत्रिणींनो, नक्कीच सांगा बरं का मला कशी झाली ती. हे बघा इथं मी एक डब्बा घेतला आहे. चला मग आता ह्या डब्यात आपण ती पूर्ण मिरची ठेवून देऊया. अगदी आपल्याला कुठंही नेण्यासाठी ही खास राजस्थानी लसूण मिरची आता पॅक करून ठेवून देऊया. आता मी संपूर्ण काढून ह्या डब्यात घेणार आहे ही चटणी. पाहू शकता किती सुंदर दिसते, कलर बी किती छान दिसतोय. आणि अशा पद्धतीने झाकण पॅक लावायचं. आता मी फक्त तुम्हाला लावून दाखवते कारण की मी त्याला 5 मिनटं उघडं ठेवणार आहे. चला मग उद्या भेटूया. बाय.